नमस्कार मंडळी, आपण आज आलोय कडेपठारला. तर आपल्याबरोबर कडेपठारचे विश्वस्त आहेत. आपण आज झाडं लावले तिथं आल्यापासून सकाळी. खाली त्यांनी खूप चांगला उपक्रम केला आहे की नवीन गडापासून ते जुन्या गडपर्यंत ते पूर्ण झाडं लावणार आहेत. तर आपण त्यांना त्यांचा उद्देश विचारू की ते झाडं का लावतात ते. सर तुम्ही सांगता की आपण झाडं का लावतो? मित्रांनो, झाडं का लावतो हे सांगायची मला तरी वाटत नाही. NSSच्या मुलांना सांगायची आवश्यकता आहे, कुणालाच सांगायची आवश्यकता. झाडं ही लागली गेलीच पाहिजेत. आज उन्हाळा एवढा कडक होतोय, पावसाळा भरभरून वाहतोय, म्हणजे क्लायमेटचं काही राहिलेलंच नाही. तर आपल्याला कुठेतरी स्थिरता येण्यासाठी, आणि ह्या भागात तुम्ही बघितलं तर पुण्यात परवा जो आठवडाभर पाऊस पडला त्याच्यापैकी 10% पण इथं पडला नाही. तर बेसिक सोर्स आपल्याला की झाडांमुळे पाऊस पडतो हे ते सगळ्यांना नॉलेज आहे, छोटं बेसिक नॉलेज. तर त्यासाठी तरी झाडं इथे लावली गेली पाहिजेत. झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो आहे आपल्याला, झाडांमुळे सुपीकता वाढती आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. फळं, पक्षी, प्राणी सगळ्यांना इथं निवास मिळतो आहे. आणि ह्या एवढ्या पवित्र ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फार कमी झाडं आहेत. त्या पवित्र ठिकाणी जर अशी झाडं लागली तर नंदनवन व्हायला काही वेळ लागला. आणि सर झाडं लावलीत आपण, पण त्याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे हे पण सांगता आम्हाला. पाणी आपल्याला, तुम्ही या बाजूला बघितलं तर इकडे मल्हार सागर आहे, धरण आहे. आता काही दिवसांनी हे जे धरण आहे इथलं पण पाणी आपल्याकडे येत आहे. हे तर पाणी आहेच आहे. याच्या व्यतिरिक्त आमची इकडे तळं आहे एक मोठं. याच्या व्यतिरिक्त आम्ही खाली 2 बोरवेल घेतल्यात. त्याचं पाणी सतत चालू असतं. उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याची थोडीशी टंचाई भासते, पण त्यावेळी आम्ही रोज एक टँकर वरती, ही जी पाईपलाईन दिसते या पाईपलाईनद्वारे वरती आणतो. वरनं आम्ही ग्रॅव्हिटीने सगळ्या झाडांना जास्तीत जास्त पाणी पुरवठा करतो. झाडं लावतोय म्हणजे आपल्या फक्त फोटो काढायसाठी, बातमी देण्यासाठी आम्ही झाडं लावत नाही. तसलं काम आम्हाला करायचं पण नाही. तिचं झाडं जगवणार असेल म्हणून मी सकाळी सांगितलं की सर 300 पैकी 300 नाही 600 झाडं होणार आहेत त्याची कमी होणार नाही संख्या. त्यामुळे पाण्याचं नियोजन भरपूर आम्ही केलेलं आहे आणि त्याची काही चिंता नाही आहे. सर तुम्ही आम्हाला जेवण दिलं आणि इथं अन्नदान क्षेत्र पण चालू आहे. जवळजवळ किती जण दिवसाला जेवतात याची पण माहिती देतो. आपलं हे अन्न छत्र जे आहे, हे अन्न छत्र गेले 3.5 वर्ष अविरत चालू आहे, म्हणजे अखंडित चालू आहे. रोज इथे अन्नदान होतं. या गडावरती शनिवार, रविवार आणि यात्रा ह्या जर काउंट केल्या तर याच्यात प्रचंड भाविक वरती येत असतात. जरी हा गड वरती असला तरी अनेक भाविक इथंच येतात दर्शनाला. ते त्यांना हे माहिती की खंडोबाचं हे मूळ स्थान आहे. सगळ्यात जेवढे तुम्ही मंदिरं महाराष्ट्रात बघता त्याचं हेडक्वार्टर इथे आहे. आज त्याच्यातलं गणपूजा हा महत्त्वाचा दिवस आहे. तर हे अन्नछत्र त्याच उद्देशाने केलं आहे की इथे येणारा वर्ग जो आहे सर, हा बालाजीला, शिर्डीला जाणारा, सेल्फी काढणारा वर्ग नाही. इथे सर्वसामान्य तुम्ही आल्यापासून पाहिलं असेल, सगळं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, गोरगरीब असे लोक आहेत. तर अशा भाविकांना इथे येऊन 100 रुपयाची मिसळ परवडत नाही सर. काहीतरी शिदुरी घरनं आलेली असते ते खातात आणि जातात. पाणीसुद्धा घेणं त्यांना परवडत नाही. त्यासाठी आम्ही 2 फिल्टर लावलेत की त्यांना मोफत पाणी पिता यावं. आणि अन्नदान याच्यासाठी ही जी लोकं येतात, आत्ता तुम्ही बघितलं की जागा मिळेल तिथे जसं मिळेल तसं घेऊन ते बसत होते. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. हशिलालाच पण पैसे पुरत नाहीत तर जेवणार कुठे हॉटेलमध्ये. त्या उद्देशाने हा एक आहे. आणि वरती आल्यानंतर तो गरिबाचा, श्रीमंताचा भाग नाही. हा प्रसाद हा सगळ्यांना मिळला पाहिजे. इथे देवाच्या एवढ्या वरती आल्यानंतर तुम्हाला बघितलं असेल की त्याची चव आणि हे सगळं इथं आल्यावर बदलतं आणि तो प्रसाद मिळाला पाहिजे सगळ्या भाविकांसाठी. हाच त्याच्या मागचा हेतू. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सर्व सेवेसाठी धन्यवाद. आम्हाला अशीच काम करण्याची परत संधी भेटेल अशी मी आशा बाळगतो. तुम्ही कधीही या, सगळ्यांना सांगा माझा नंबर ठेवा, कधीही या. नक्की गड तुमचाच आहे. नक्की. भामे सरांना तुम्ही सांगितलं तर भामे सर आमच्या ग्रुपवर मेसेज टाकतील आणि आम्हाला असंच काम करण्याची संधी भेटेल. तुम्ही पण इथे आलात, एवढं छान काम केलं, सगळ्यांनी मिळून आनंदाने हसत खेळत सगळ्यांनी काम केलं, एवढी झाडं लावली. त्या झाडांकडे पण बघायला कधीतरी या. आम्ही तर बघूच, पण तुम्ही पण कधीतरी या. आणि त्याबद्दल भामे सरांचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप धन्यवाद. जय मल्हार. परत या. जय. नक्की.